डिलिव्हरी माझी इथेच घरी झाली. रस्ता खराब असल्यामुळं गाड्या नीट येऊ शकत नाहीत. बाईला दुखू लागलं की आम्ही पहाडी लोक आमचाच इलाज करतो. डॉक्टर नर्स इथपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे दुसरा मार्गच उरत नाही. बांबू आम्ही बांबूला टोकदार बनवतो आणि त्याने बाळाची नाळ कापतो. हा जो एरिया आहे या एरियामध्ये जो डिलिव्हरी जे बाई आहे ना त्यांना खूप त्रास आणि खूप प्रॉब्लेम आहे या एरियामध्ये. आता जर घरी डिलिव्हरी जर झाली तर मग बाळाला जे जे ब्लेड वापरत असतील ती लोक, ते ब्लेड आहे तर दूषित जर असलं, बाळ किंवा माताही दगावू शकते. हे कुठल्या जुन्या काळातील वास्तव नाहीत, हा आहे आजचा महाराष्ट्र. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातलं डनेल गाव. डनेल गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे, पण तो इतका खराब आहे की गाडी थेट पोहोचत नाही. काही अंतर पायी चालावं लागतं. मोबाईल नेटवर्क अधूनमधून मिळतं, वीज नियमित नाही. अशा परिस्थितीत प्रसूतीसारख्या प्रसंग आला तर रुग्णालयापर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य ठरतं. गरोदर बाईला कळा सुरू झाल्या की इथे डॉक्टर नाही तर देवाचा धावा केला जातो. आधुनिक उपकरणांऐवजी बांबू किंवा ब्लेडचा वापर करून आजही घरीच बाळंतपण उरकलं जातं. आजही अनेक आदिवासी महिलांना घरीच पारंपरिक पद्धतीने आणि जीवाला धोका पत्करून प्रसूती करावी लागते, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. हे काम करणाऱ्या हातांना ना भीती वाटते ना कंप सुटतो. या गावात माझं लग्न झालं तेव्हापासून मी हे काम करते. रात्रीचे कितीही वाजले तरी लोक मला त्यांच्या घरी बोलवतात. गावातल्या बऱ्याच बायकांची डिलिव्हरी माझ्याच हातातून झालेली आहे. बांबू आम्ही बांबूला टोकदार बनवतो आणि त्याने बाळाची नाळ कापतो. असं नाही की लोक घरीच डिलिव्हरी करतात. बरेच लोक त्यांच्या बायकांना दवाखान्यात पण घेऊन जातात, पण तिथे डॉक्टरच उपस्थित नसतो. मग ते काय करतील? त्यामुळे ते मला घरी बोलवतात, कारण मी अनेक वर्षांपासून बायकांची घरीच डिलिव्हरी करते. सुटका कोई देता है. डनेल गावात प्रसूती म्हणजे केवळ महिलांची जबाबदारी नाही, तर डॉक्टर, नर्स, दवाखाना काहीच जवळ नाही. म्हणून अशा वेळी गरज पडली तर पुरुषही पुढे येतात. ही परंपरा नाही, ही मजबुरी आहे. परिस्थितीने लोकांना जे शिकवलं तेच इथे वापरावं लागतं. डनेलमध्ये अशी जबाबदारी घेणाऱ्या पुरुषांपैकी एक म्हणजे विरजी पाडवी. बाईला दुखू लागलं की आम्ही पहाडी लोक आमचाच इलाज करतो. डॉक्टर नर्स इथपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे दुसरा मार्गच उरत नाही. प्रसूतीच्या आधी आम्ही देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो. प्रसूती होणाऱ्या बाईची आणि तिच्या नवजात बाळ सुखरूप राहावं अशी देवाकडे प्रार्थना करतो, आणि मग घरीच बाळंतपण करावं लागतं. बाळ झाल्यावर नाळ आम्ही बांबूने किंवा ब्लेडने कापतो. ते साधन आमच्याकडे उपलब्ध असतं. नंतर कापलेली नाळ खड्डा खणून त्यात बुजतो आणि वर एक दगड ठेवतो. त्या बाळाच्या नावाने तो दगड अनेक वर्ष तिथेच राहतो. हे काम मी अनेक वर्षापासून करतोय. मी हे काम पुण्याचं समजतो, म्हणून मला भीती वाटत नाही. रस्ता खराब आहे, दवाखाना लांब आहे, म्हणून आजही आम्हाला घरीच बाळंतपण करावं लागतं. परिस्थिती बदलली नाही तर आमचं जगणं असंच चालू राहणार. ही प्रसूती केवळ परंपरेमुळे होत नाही, ती परिस्थितीमुळे होते. रस्ते नाहीत, उपकेंद्र बंद आहेत आणि वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचत नाही. म्हणून बाळाचा जन्म झोपडीत होतो, अस्वच्छ साधनांनी होतो. याचा धोका किती मोठा आहे हे डॉक्टर स्पष्ट शब्दात सांगतात, आणि इथेच आरोग्य व्यवस्थेचं अपयश उघड होतं. माझं नाव डॉक्टर कुवरसिंग पारदा वसावे. मी तदर्थ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे 11 महिने करारावर आहे. आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा हे अतिदुर्गम भागात आणि विखुरलेल्या जागेत वसलेलं आहे. आणि या ठिकाणी जे घरी डिलिव्हरी होतात त्याचं कारण एकच आहे की PSC पर्यंत येण्यासाठी लोकांना रस्ते नाहीत. समजा आपल्याला ते डिलिव्हरीची होणार आहे हे माहिती असून सुद्धा आपण हतबल होऊन जातो. त्याचं कारण असं की ॲम्ब्युलन्स आहे ती त्या घरापर्यंत जाऊ शकत नाही, आणि जे लोकवस्ती आहे ती लोकवस्ती आहे ती टेकड्यांवर घरं असल्यामुळे ते जेव्हा बाईला कड येते तेव्हा मोस्टली ते चालून येऊ शकत नाही. तिथपर्यंत गाड्याची व्यवस्था होत नाही आणि प्रायव्हेट गाड्याही वेळेवर भेटत नाही. त्यामुळे मग घरी काही डिलिव्हरी घरी होतात.
आता जर घरी डिलिव्हरी जर झाली, तर मग बाळाला जे जे ब्लेड वापरत असतील ती लोकं, ते ब्लेड आहे तर दूषित जर असेल तर 100% बाळाला नाडी थ्रू त्याला रगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणजे भविष्यात धनुर्वातासारखे आजार होण्याचे खूप चान्सेस असतात. आणि अ, बाळ हे दगावण्याची शक्यता पण असते. त्यांना नाळ कशी कापावी, किती सेंटीमीटरमध्ये कापावी, ह्या गोष्टी त्यांना माहिती नसल्यामुळे ते बाळ किंवा माताही दगावू शकते. शासनाला मी एकच विनंती करू इच्छितो, की जे वेगवेगळ्या उपकेंद्रात जे मनुष्यबळ कमी आहे, उपकेंद्रामध्ये डिलिव्हरी होत नाही आणि तिथे ए-एन-एम नसल्यामुळे किंवा तिथे बिल्डिंग नसल्यामुळे हे भरपूर कारणं या अतिदुर्गम भागामध्ये आहेत. तरी शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कर्मचारी द्यावे, अशी मी शासनाला एक विनंती करतो. या परिस्थितीवर मात करून नुकतीच प्रसूती झालेली महिला यावर काय सांगते ते ऐकूया. डिलिव्हरी माझी इथेच घरी झाली. रस्ता खराब असल्यामुळं गाड्या नीट येऊ शकत नाहीत. आमच्याकडे आधीपासूनच दाया आणि दाईच डिलिव्हरी करतात, त्यामुळे खर्चही कमी येतो. प्रसूतीच्या वेळी मवाची दारू लागते, ती देवाला नैवेद्य म्हणून देतो, त्यामुळे वेदनाही कमी होतात असं आम्हाला वाटतं. नाळ ब्लेडने किंवा बांबूने कापली तरी त्रास होत नाही. ही पद्धत आता आमची सवयच झालीये आणि खरं सांगायचं तर याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. इथे अडचणी एका दिवसात निर्माण झालेल्या नाहीत, त्या वर्षानुवर्ष वाढत गेल्या आहेत. प्रसूतीसारख्या प्रसंगी लोकांपुढे पर्यायच उरत नाही. सुविधा वेळेवर मिळत नाही, मदत पोचत नाही, म्हणून अनेक निर्णय घरातच घ्यावे लागतात. या परिस्थितीबद्दल गावाची जबाबदारी सांभाळणारे सरपंच नेमकं काय सांगतात ते ऐकूया. हा जो एरिया आहे, या एरियामध्ये जो डिलिव्हरी जे बाई आहे ना, त्यांना खूप त्रास आणि खूप प्रॉब्लेम आहे या एरियामध्ये. आपण जे डिलिव्हरी जे बाई आहे, ते डिलिव्हरी झाली, त्याचा नळ कापला जातो ब्लेडने किंवा ते बांबूची वरची जे कातडी आहे त्याच्याने नळ कापला जातो. आणि नळ कापल्यावर त्याच्या अगोदर बी आपलं जे पुजारी असतो तो काहीतरी त्यांचे जे मंत्र आहे ते करतात आणि ते मंत्र केल्यावरच डिलिव्हरी होते. मंत्र केल्यावरच डिलिव्हरी होते, अगोदर होत नाही. त्यांना मंत्र करतात तेव्हाच डिलिव्हरी होते. तर न इलाजाने ते करावं लागतं तेवढं. ही जे परिस्थिती आहे ते डेबरमाल, माणिबिली, मुखडी, मांडवा जे 6 ते 7 ग्रामपंचायत आहे, 6 ग्रामपंचायत आहे हा एरिया आहे ना, तो याच परिस्थितीमध्ये विखरलेला आहे. नाही, याच्यामधून बाहेर निघायचं आहे, पण आमच्याकडे ते तेवढं लक्ष नाही आहे ना. कोणाचं लक्ष? सरकाराचं लक्ष नाही आहे. जे आम्हाला जे सुविधा लागते ते आम्हाला भेटत नाही. आम्ही बरेच वेळेस पत्र बी दिले आणि तक्रारी बी केल्या, पण तेवढं काही झालं नाही. मला सरकारला एवढीच विनंती आहे की जे आमचा दवाखाना आहे किंवा जे रस्ते आहे किंवा पाण्याची जे सुविधा आहे ते आम्हाला सरकारला विनंती आहे की एवढं आमच्यासाठी ही सुविधा पोहोचावं आणि एवढी सुविधा करून द्यावं, एवढी माझी विनंती आहे. ही परिस्थिती एखाद्या घरापुरती नाही, ती वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षातून तयार झालेली आहे. जोपर्यंत रुग्णालय, डॉक्टर आणि मूलभूत सुविधा प्रत्येक गावात प्रत्यक्ष पोहोचत नाही, तोपर्यंत इथे जन्माला येणारं बाळ रुग्णालयात नाही तर बाण, बांबू आणि ब्लेडच्या सावलीतच येत राहील.